नमस्कार, मी शिवाजी कोकरे. मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची झालेली दुरावस्था याचा सगळ्यात जास्त मनस्ताप हा कोणाला होत असेल तर तो कोकणवासियांना. आपले सणवार आले की कोकणी माणसाची पावले आपसुकच गावाकडे वळली जातात आणि मग या सरकारकडून दुर्लक्षित राहिलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून जीवघेणा प्रवास सुरू होतो. महत्वाचा मुद्दा असा की आपल्या कोकणातले कैक आमदार, खासदार, राजकारणी यांनी महामार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याऐवजी या साध्या भोळ्या कोकणी माणसाला सणासुदीत प्रवासीसाठी फुकटच्या गाड्या देऊन त्यांच्या जखमेवर मलम लावण्याचं काम केलं आहे. तर या आशयाची एक छोटीशी कविता सादर करत आहे. मुंबई गोवा महामार्गाला दुरुस्त करा आधी. मुंबई गोवा महामार्गाला दुरुस्त करा आधी. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. किती फसवणार कोकणकारास तुम्ही या जाळ्यामध्ये. किती फसवणार कोकणकारास तुम्ही या जाळ्यामध्ये. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. येता सण फुलत मन लागते गावाची ओढ. मग प्रवास तेव्हा नकोसा होतो किती भयानक रोड. देता कशाला फुकट गाड्या का करता तर जोड. आमदार खासदार आमच्या मतांचं उपकार ठेवा थोडं. असून पुढारी सरकार सांगा, असून पुढारी सरकार सांगा कामास येणार कधी. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. खड्ड्यावरती पडलेत खड्डे झाले हो चाळण. कोकणी माणूस म्हणजे तुम्हाला वाटतं काय खेळणं. साधा भोळा माणूस त्याची केली तुम्ही गाळण. आमचा रस्ता होणार कधी करा एकदा बोलणं. एकदाच टाका सोडवून प्रश्न, एकदाच टाका सोडवून प्रश्न लावू नका अवधी. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. मुंबई गोवा महामार्गाला दुरुस्त करा आधी. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. नको आम्हाला फुकट गाड्या जायाला कोकणामध्ये. धन्यवाद.